बीड जिले में चल रही जनगणना में ओबीसी ज्यादा आक्रामक हो गए हैं। इस जनगणना में एससी/एसटी कैटेगरी के लिए कॉलम है, लेकिन ओबीसी का कोई कॉलम नहीं। इसलिए अब देखा जा रहा है कि ओबीसी नेता आक्रामक हो गए। अगर हम राज्य और देश को देखें तो इस देश में लगभग 6500 जातियां हैं। इन सभी जातियों की जनगणना होनी चाहिए। ये जनगणना कई सालों से रुकी हुई है, लेकिन इसमें ओबीसी कॉलम शामिल होना चाहिए, नहीं तो हम इस जनगणना का बहिष्कार करेंगे। अब ओबीसी नेताओं ने आक्रामक रुख अपना लिया है कि वे इस जनगणना का बहिष्कार करेंगे। आइए देखते हैं ओबीसी आंदोलनकारी क्या कहते हैं। अंग्रेजों ने 1931 में देश में जनगणना करवाई थी। उस समय देश की आबादी 35 करोड़ थी। जो जनगणना हो रही है उसमें ओबीसी जनगणना भी होनी चाहिए। प्रधानमंत्री ने अपने घोषणा पत्र में वादा किया था कि वे ओबीसी की जनगणना करवाएंगे। जनगणना फॉर्म में 33 कॉलम है, लेकिन उसमें ओबीसी जनगणना का कोई कॉलम नहीं। यह जनगणना गड़बड़ है। ओबीसी होने के नाते ओबीसी की असली संख्या तब तक पता नहीं चलेगी जब तक जनगणना नहीं हो जाती। मंडल कमीशन के सर्वे में 3743 जातियों का जिक्र है। मंडल कमीशन की निगरानी में बाकी जातियों को ओबीसी कैटेगरी में शामिल कर लिया है, इसलिए इसकी संख्या बढ़कर 4500 हो गई। कुणबी मराठा इसमें नए रजिस्टर हुए हैं, इसलिए यह संख्या बढ़ी है। हमारे पास एससी/एसटी की तरह अलग बजट नहीं है। इस बारे में एक कन्वेंशन बुलाया गया था, लेकिन सिर्फ जनगणना का वादा किया गया, कोई ठोस हल नहीं निकला। 26 मध्ये ओबीसी जनगणना 2026 मध्ये ओबीसी जनगणना 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 ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा 2026च्या जनगणनेत ओबीसीची जनगणना 1931ला ओबीसीची जनगणना इंग्रजांनी केली होती। त्यावेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती। आत्ता जनगणना सुरू होते भारताची, आणि या जनगणनेमध्ये आमची अशी इच्छा आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये निवडणूक प्रचारामध्ये सांगितलं होतं की आम्ही ओबीसीची जनगणना करू, परंतु जेव्हा तो फॉर्मॅट आला आहे जनगणनेचा, त्याच्यामध्ये जे 33 कलम आहेत त्या 33 कलमात ओबीसी जनगणनेचा कुठेही उल्लेख नाही। फक्त एससी आणि एसटीच्या जनगणनेचा उल्लेख त्या ठिकाणी आहे, आणि जातीचा एक कॉलम त्यांनी त्या ठिकाणी ॲड केला आहे। पण आम्हाला ते गोलमाल आहे। जोपर्यंत ओबीसी म्हणून ओबीसीची जनगणना होणार नाही तोपर्यंत खरा आकडा जो आहे तो समजू शकत नाही। आणि मंडल आयोगानं जो सर्वे केला होता त्या मंडल आयोगाच्या सर्वेमध्ये 3743 जातींचा उल्लेख आहे, पण त्याच्यानंतर जवळपास राहिलेल्या जाती मंडल आयोगाच्या नजरचुकीनं जवळपास आता 4500 जाती भारतामध्ये मंडल आयोगाच्या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये गेलेल्या आहेत। त्यामुळं ही संख्या वाढतच चाललेली आहे। नव्यानं कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की आम्हाला जोपर्यंत तुम्ही मोजणार नाहीत तोपर्यंत प्लॅनिंगमध्ये योजना ज्या आहेत त्या आम्हाला मिळणार नाहीत। जशा एससीला मिळतात, एससीला स्वतंत्र बजेट असतं, एसटीला स्वतंत्र बजेट असतं, तसं ओबीसीला स्वतंत्र बजेट पाहिजे। आजच्या तारखेवर आमच्या वाट्याला फक्त 15 रुपये येतात। एका माणसाच्या वाट्याला 15 रुपये येते। इतकी तोकडी म्हणजे मदत ओबीसींच्या बाबतीमध्ये केली जाते। म्हणून आमचं म्हणणं आहे देशातल्या सगळ्या ओबीसी संघटनांचं, आणि बघा मी 13 एप्रिलला आंदोलन बीडला केलं होतं। त्या दिवशी मंडल बीपी मंडलचा पुण्यतिथी होती, स्मृती दिवस होता त्या दिवशी, आणि त्याच्यानंतर स्पेशल अधिवेशन भरवण्यात आलं परिसीमनसाठी, डिलिमिटेशनसाठी। तर सभागृहामध्ये सगळ्यांनी ओबीसीची जनगणना का केली नाही ह्याच्यावर चर्चा केली। फोरमवर सुद्धा संसदेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लोकांनी, जे कोणी त्यांचे सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांनी आम्ही करू असंच फक्त ते बोललेले आहेत, परंतु प्रत्यक्ष तो कॉलम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्हाला कोणी मोजणार नाही। त्यामुळं ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। ह्या भूमिकेमध्ये हे बघा मी फार बारीक कार्यकर्ती आहे माझ्या दृष्टीनं, परंतु राज्यातल्या अनेक ज्या काही संघटना आहेत ओबीसी साठी लढणाऱ्या
त्या सगळ्या संघटनांना एकत्र करून सरकारकडे एक डेलिगेशन घेऊन जाणे हा एक त्याच्यातला पर्याय. आता सध्या घरांची मोजणी चालू आहे जनगणनेमध्ये आणि पुढं माणसं मोजली जाणार आहेत, त्याला वेळ आहे. म्हणून माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण आमची जनगणना ती संख्या मोजायला वेळ आहे तोपर्यंत कॉलम त्याच्यामध्ये वाढवा आणि OBCची सुद्धा जातनिहाय जनगणना तुम्ही करा, अशा प्रकारची विनंती आम्ही सरकारला करणार आहेत. केंद्र सरकारने जेव्हापासून जनगणनेच्या संदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे तेव्हापासून OBCचे सर्व नेते आणि संघटना देशामध्ये OBCंची संख्या नक्की किती आहे या संदर्भात आग्रही आहे. दुर्दैवाने केंद्रामध्ये असलेलं सरकार यांना या देशामध्ये जनावरं किती आहेत, पशुपक्षी किती आहेत हे माहीत आहे, मात्र OBC किती आहेत हे माहीत करून घ्यायची इच्छा नाही आहे. त्याचं बेसिक कारण असं आहे की जर जितनी जिनकी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी हे आंदोलन देशभरात सगळ्या सामूहिक नेतृत्वाने स्वीकारलेलं आहे. अशा स्थितीमध्ये त्या प्रवर्गाला त्यांच्या संख्येनुसार वाटा द्यावा लागला तर मात्र सरकारची अडचण होऊ शकते आणि म्हणून या देशातला सर्वात मोठा घटक असलेल्या OBCची संख्या नक्की किती आहे हे देशासमोर येऊ द्यायचं नाही, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आपण पाहतोय की लोकसभेमध्ये जे महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हाही या विषयावर चर्चा झाली. महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा SC आणि STच्या महिलांना आरक्षण देण्याची आयोगाने आणि बिलामध्ये तरतूद करण्यात आली अशी चर्चा आहे. मात्र त्यामध्ये OBCंच्या महिलांना काय मिळणार आहे याबद्दलचं काही स्पष्टीकरण नाही आहे. याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सर्वात जास्त संख्या असलेल्या OBCच्या संदर्भानं सरकार गंभीर नाही आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की OBC ही जात नाही तर OBC हा समूह आहे. OBCमध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये 300-350 जाती आहेत आणि देशामध्ये 6,500 जाती आहेत. त्यांना माहीत आहे की 6,500 जाती ह्या कधीही एकत्रित येणार नाहीत, एकत्रित येऊन सामूहिकपणे ही मागणी करणार नाहीत आणि विशेषतः OBCमधल्या बहुतांशी छोट्या छोट्या जाती या हिंदुत्ववादी आहेत. या जातींना जर कळलं की आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण मागास आहोत, तर या जाती जर संघटित झाल्या तर आपलं सरकार चालवणं अडचणीचं ठरेल असं भारतीय जनता पार्टीला आणि विशेषतः संघ परिवारातल्या लोकांना वाटतं. या सगळ्याच्या पाठीमागे जो मेंदू आहे तो संघ परिवाराचा आहे. कारण भारतीय जनता पार्टीने सुरुवातीच्या काळामध्ये अशी भूमिका घेतली होती की जातीयनिहाय जनगणना केल्याशिवाय आपण सिमरन आयोग लागू करणार नाही किंवा डिलिमिटेशन आयोग आणणार नाही. जर हे तुमच्या डोक्यात होतं किंवा तुम्ही अशा पद्धतीची चर्चा करत होता तर मग यावेळेस महिला आरक्षण जेव्हा बिल आणलं तुम्ही त्यावेळेस जनगणना करण्याच्या अगोदर बिल पास करून घेण्याची घाई का करण्यात आलेली आहे. जर या देशात OBCची संख्या किती आहे हेच कळलं नाही तर मग OBCच्या लोकांना तुम्ही न्याय कसा देणार आहात. या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून देशातल्या सगळ्या भागामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागरूकता असलेलं हे राज्य आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये OBCच्या संदर्भानं राजकारणामध्ये छोट्या छोट्या जातींना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका सगळ्या पक्षाकडे असती, त्याच पातळीवर ह्या जाती जर जागृत झाल्या आणि या जातींनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली तर आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. आणि म्हणून जनगणनेमध्ये सगळ्या प्रवर्गाचे कॉलम आहेत मात्र OBCचा कॉलम नाही आहे. मला असं वाटतं की OBCनी ही न्याय भूमिका घेतली पाहिजे की जर आमचा कॉलम नसेल तर आम्ही जनगणनेला विरोध करू, आम्ही ती माहिती भरणार नाही. अशा पद्धतीचा सामूहिक प्रयत्न झाला तरच OBCला न्याय मिळेल अथवा मिळणार नाही.